बिग बॉस मराठीचे 5वे पर्व संपून आता इतके दिवस झाले आहेत, पण तरीही या शो मधील स्पर्धकांची चर्चा काही कमी झालेली नाही। बिग बॉसच्या घरातून 9व्या आठवड्यात अभिनेते पंढरीनाथ कांबळे घराबाहेर गेले। मराठी मनोरंजन सृष्टीतील एक विनोदी अभिनेता, हास्य सम्राट म्हणून पंढरीनाथ कांबळेंनी प्रेक्षकांची मन जिंकली। वेगवेगळी पात्रे करणारा हा माणूस स्वतःच एक पात्र आहे। हे बिग बॉस मराठीच्या घरात प्रेक्षकांना पाहायला मिळालं। घराबाहेर पडल्यानंतर पंढरीनाथ कांबळे यांनी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या वागण्याबद्दल काही खुलासे केले आहेत। वर्षा उसगावकर यांच्याबद्दलची मतं त्यांनी स्पष्ट मांडली आहेत। यावेळी काही मुलाखतींमधून त्यांनी वर्षा उसगावकर यांच्या वागण्याबद्दल भाष्य केलं होतं। त्यांनी असं म्हटलं होतं की मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री जेव्हा बिग बॉस मध्ये आल्या तेव्हा मला सुरुवातीला ते गोड गोड वाटायचं, किती छान ताई बोलतात। नंतर कळलं की ताई तसंच बोलतात, ताई इतर वेळीही तसंच बोलतात, किचन मध्ये जातानाही तसंच बोलतात। अति गोड बोलणं नको वाटतं। जेवण झाल्यानंतर थोडा गुळ आपण स्वीट डिश म्हणून खाणं आणि दररोज गुळच खातोय, साखरेचेच पदार्थ येतायत, मग कधी कधी ते नाटकी वाटतं, थोडीशी नोटंकी वाटते। अर्थात आता हा माझा दृष्टिकोन आहे, प्रेक्षकांचं मत वेगळं असू शकतं। पंढरीनाथ कांबळेंच्या वक्तव्यावर आता स्वतः वर्षा उसगावकर यांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलं आहे। लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं आहे की पंढरीनाथ बाहेर आल्यावर एका मुलाखतीत म्हणाला की मी बिग बॉसच्या घरात अभिनय करते आणि याचं मला आश्चर्य वाटलं। पंढरीनाथने अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली, जर मी अभिनय करत होते तर मग तू काय करत होतास? तू सुद्धा अभिनय करत होतास का? मला तरी नाही वाटत की मी अभिनय करत होते। उलट अरबाज आणि वैभव मला म्हणायचे की तुम्ही अभिनय करत आहात म्हणून। यापुढे त्या असं म्हणाल्या की तर मी त्यांना म्हणायचे की बाहेर माझे हितचिंत चाहते किंवा कोणत्याही सहकलाकाराला जाऊन विचारा की मी एरवी कशी वागते। ते म्हणायचे की तुम्ही अगदी अलंकारिक मराठी म्हणता। त्यावर मी त्यांना म्हटलं की असं काही नाही, मी बाहेर सुद्धा अशाच प्रकारे बोलते, कारण मला या भाषेबद्दल प्रेम आहे। माझं मराठी साहित्याचं वाचन झालं आहे, त्यामुळे ते शब्द येतात। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।